महाराष्ट्र शासनातर्फे वैद्यकीय शिक्षण विभागाने आपल्याकडे राज्य कर्करोग रुग्णालय आहे, जे महाराष्ट्रामध्ये एकमेव रुग्णालय आहे शासनाचं. त्यामध्ये कर्करोग रुग्ण जे असतात तर त्यांच्या जे काही उपचार चालू असतात तर त्या उपचाराला किती ते प्रतिसाद देतात याची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पीपीपी तत्वावर या ठिकाणी पेट स्कॅनची उभारणी केलेली आहे. ते काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि जून महिन्याच्या शेवटी आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं लोकार्पण करण्यात येईल. आणि हे शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळं सर्वसामान्य माणसाला, गरीब माणसाला सुद्धा खाजगी रुग्णालयापेक्षा परवडणारा असेल. त्यामुळे त्याचा निश्चित फायदा या शहराला होणार आहे. यापूर्वी आपल्याकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये 2-3 पेट स्कॅन आहेत, परंतु ते सर्व खाजगी आहे आणि एका पेट स्कॅनचं करण्याचा खर्च हा 15 ते 20 हजारापेक्षा जास्त असतो. त्यामुळं हे जे दर आहे त्यापेक्षा निश्चित कमी असतील, त्यामुळं निश्चित फायदा त्या गोरगरीब रुग्णांना होणार आहे. आपल्याला माहित आहे की आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालय हे मराठवाड्यातील एकमेव असं रुग्णालय आहे की ज्या ठिकाणी दररोज 2,500 ते 3,000 रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. त्यामध्ये अनेक रुग्ण हे मराठवाड्याच्या बाहेरून येतात, बुलढाणा, जळगाव, वाशिम. आणि त्यामुळे या ठिकाणी रुग्ण संख्येचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि आपण जे विचारलंय की स्ट्रेचर हे रुग्णांच्या नातेवाईकांना ढकलावं लागतं वगैरे, तर हे यापूर्वी काही प्रमाणामध्ये ते नक्की होतं, परंतु आता आपल्याकडं 357 पदाची वर्ग 4 कर्मचाऱ्याची भरती आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यामधून अपघात विभाग असेल, बाह्य रुग्ण विभाग आहे आणि मेडिसिन विभाग, या 3 ठिकाणी रुग्ण साधारणतः नव्यानं येतात. आणि त्यामुळं या तिन्ही ठिकाणी आपण एक 15 ते 20 कर्मचारी केवळ स्ट्रेचर पॉइंट या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु ते निश्चित कमी पडत आहेत. आपल्याकडे अजून साधारणतः 150 वर्ग 4 कर्मचारी अजून रुजू व्हायचे बाकी आहेत. तर त्यामुळं आपण आता जे नवीन कर्मचारी येणार आहे त्याच्यामधून आणखी एक 20 ते 25 कर्मचारी फक्त केवळ स्ट्रेचर ढकलण्यासाठीच आपण त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की 2 कोटीपेक्षा जास्त रुग्णांना आपण या ठिकाणी उपचार देतोय आपल्या घाटी रुग्णालयामध्ये. तर त्यामुळं कधी कधी एकाच वेळेस 15-20 पेशंट येतात. मग आपण 5 माणसं जरी एका ड्युटीमध्ये ठेवले तर कधी कधी ते कमी पडतात. आणि परवा दिवशी एक मास कॅज्युअल्टी आली, त्या दिवशी एकाच वेळेस 19 पेशंट आले. तर त्यामुळं आपण या ठिकाणी रुग्णसंख्येचा जर विचार केला तर आपल्याला ते रुग्णसंख्या फार मोठ्या जास्त प्रमाणात आहे, परंतु तरी सुद्धा माझ्या प्रशासनाचा, आमच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा पूर्ण प्रयत्न आहे की अशी वेळ कोणावर येऊ नये आणि भविष्यामध्ये ही काळजी आम्ही निश्चित घेऊ. देखील काही नातेवाईकाला सांगितलं की तुम्ही सलाईन बंद करा, युरिन तुम्ही खाली करा. देखील स्टाफचं काम असते युरिन बॅग खाली करणं, सलाईन बंद करणं. आणि याला लागून असं वाटतं की काही रुग्णांची अशी देखील ओरड आहे की मेडिसिन आम्हाला बाहेरून आणतात. नाही, कसं आहे की तुम्हाला माहित आहे मागच्या 2 वर्षापासून चिठ्ठीमुक्त घाटी म्हणजे एकाही रुग्णाला एकही रुपयाचं औषध गोळ्या आपण बाहेरून देत नाही. 1 रुपयापासून तर 5 लाखापर्यंतचे उपचार किंवा त्यापेक्षाही जास्त खर्चाचे उपचार आपण मोफत करत आहोत. मी या ठिकाणी 23 डिसेंबर 2020 रोजी रुजू झालो, त्यावेळेस या ठिकाणी औषधाची संख्या ही 86 होती. आता आपल्याकडे औषधाची संख्या ही 400 पेक्षा जास्त आहे. परंतु मधल्या काळामध्ये आपल्याला काही बनावट औषधं कोल्हापूरला असेल, संभाजीनगर, नागपूर, अंबेजोगाई अशा ठिकाणी आढळून आले. त्यामुळे शासनानं निर्णय घेतला की NABL लॅब जे त्याच्यामध्ये जर ते औषधं त्याची तपासणी करून घेतली तर ते खराब औषधं सापडत नाहीत, फेक औषधं सापडत नाहीत, हे कंपल्सरी केलेलं आहे. आणि जर ते न करता जर आपण रुग्णांना ते वापरले, जर रुग्णाला त्याचा धोका झाला जीवाला, काही त्याचे रिॲक्शन आली,
तर त्याची जबाबदारी त्या संस्थेवर आहे, अधिष्ठातावर आहे, ते औषधं पुरवणाऱ्या विभागावर आहे. आणि त्यामुळे आपण आता काळजी घेऊन अशी औषधं देत आहोत. मागच्या वर्षी आपण डीपीडीसी मधून 10 कोटी, महाराष्ट्र शासनाकडून 10 कोटी, असे 20 कोटीपेक्षा जास्त रुपयाची खरेदी केली आणि ती औषधं NABL तपासणी लवकर वेळेवर होत नाही लॅबकडून. लॅबची संख्या कमी आहे आणि त्यामुळे औषधं उपलब्ध आहेत, परंतु औषधं ठेवायला जागा नाही आमच्याकडं. परंतु ही तपासणी करणं गरजेचं असल्यामुळे ही अडचणी थोड्याफार सध्या येत आहे, हे मान्य करावं लागेल. मध्यंतरी काही तुम्ही प्रिंटर खरेदी केले त्या संदर्भात काही चर्चा आता उदाहरण आलेले आहे. जे प्रिंटर खरेदी केले त्यावरती कोणते त्याचा नंबर नाही, ब्रँड नाही आणि वाजवी दरात खरेदी केले की मार्केट रेटपेक्षा काही दरांनी ते तुमच्या दरात खरेदी केलं. कसं आहे की आता तुम्ही बघताय की 2 वर्षांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, घाटी रुग्णालय याचा दर्जा इतक्या उंचीला गेलेला आहे की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, MBBS डॉक्टरांचे शिकण्याचे साधनं असतील, पेशंटच्या औषधाची संख्या असेल, खाटांची संख्या असेल, हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलंय की आपण आता एम्सची मागणी करायला लागलो. म्हणजे आपण त्या लेवलला गेलेलो आहोत. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला खरेदी प्रक्रिया राबवावी लागते आणि खरेदी प्रक्रिया खरेदी समिती मार्फत राबवल्या जाते, पारदर्शक पद्धतीने राबवल्या जाते आणि त्याच्यामध्ये आपण जे काही नियम आहेत ते नियम पाळतो. जेम पोर्टलवर जे केंद्र शासनानं नेमून दिलेलं GR आहे 2017चा, त्या नियमानुसार ती खरेदी करतो आणि त्यामुळं आपण कुठल्याही पद्धतीचं अनियमितता त्यामध्ये होऊ देत नाही. नियमानुसार खरेदी केल्या जाते. परंतु काही व्यक्ती असे आहेत की ज्यांचे वैयक्तिक काही हेतू आहेत या ठिकाणी, तर ते संस्थेला बदनाम करण्यासाठी काही जाणीवपूर्वक अशा खोडसाळ बातम्या पुरवतात. तर मला असं वाटतं आपण आपली संस्थेचं नाव महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरवर होत आहे. मुंबई पुण्याचे मुलं ऍडमिशन रद्द करून संभाजीनगरला ऍडमिशन घेत आहेत. हे त्याचंच प्रमाण आहे आणि आपल्याला जर काही पुढं जायचं असेल, आपल्याला संस्था जर वरच्या लेवलला त्याचा क्रमांक न्यायचा असेल तर खरेदी करणं आवश्यक आहे आणि ती खरेदी आपण नियमानुसार करतो. हे जे कोणी असे अफवा पसरवत आहेत तर त्यांच्याकडे लक्ष न देता मला असं वाटतं की छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी, इथल्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिलेला आहे की आम्ही हे जे घाटी रुग्णालयाचं नाव देशामध्ये वरच्या नंबरला नेण्याचा प्रयत्न करत आहोत.